राज्यालाच अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे आणि आज आपण परळी तालुक्यातील वानटाकळी या गावामध्ये आहे। ज्या पद्धतीने बाहेर राज्यामध्ये देखील अतिवृष्टीचा तडाखा बसलेला होता तसाच तडाखा जो पूर परिस्थितीचा जो नुकसान आहे त्या ह्या ठिकाणी गावाला बसला होता आणि शाळेला देखील या ठिकाणी बसलेला आहे। आपण आणि शाळा तिसऱ्या चौथ्या दिवशी शाळा भरली आज। तर ही बघा सगळी सिच्युएशन तुम्ही बघायला आमचे साहेब येऊन बघून गेले, पूर्ण पाणी करून गेले धनुभाऊ येऊन, आणि त्यांनी मला शब्द दिलाय की बाबा तुम्हाला येत्या ह्या 4-6 महिन्यामध्ये शाळेचं पूर्ण काम नवीन जागेवर कुठेतरी आपण स्थलांतर करून शाळेचा शब्द दिलेला आहे त्यांनी। फक्त त्यांनी तेवढं पाठपुरावा करून मी त्यांना पूर्ण जी लागल ते सगळं हे करून मला ती तेवढी शाळा एकदा बांधून घ्यायची नवीन। वेळोवेळी समजा आता तुमचं जे आहे ते नदीच्या बाजूला हे गाव आहे आणि सगळ्या चौबाजूनं जे डोंगरकडे आहेत आणि त्या ठिकाणी गाव आहे। याच्या अगोदर काय ह्याचा पाठपुरावा केला होता? हा केला होता, भरपूर वेळेस पाठपुरावा केलेला आहे। दर 2 वर्षाला 3 वर्षाला हे गावाला हे प्रॉब्लेम्सला तोंड द्यावंच लागते। मग आता आपण याच्या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घेणार आहेत की काय नेमकी परिस्थिती होती त्या दिवशी, थोडी सांगा आम्हाला। मी कवडीवार दत्ताहरी व्यंकटराव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानटाकळी। मी या ठिकाणी या शाळेमध्ये 7 वर्षापासून कार्यरत आहे आणि या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वेळा अतिवृष्टीच्या माध्यमातून महापूर आलेला आहे आणि महापुराचं पाणी या शाळेमध्ये शिरलेलं आहे आणि ज्यावेळेस महापुराचं पाणी शाळेमध्ये शिरते त्यावेळेस शाळेच्या ज्या भिंती आहेत कमकुवत बनत चाललेल्या आहेत आणि भविष्यामध्ये असं जर पूर जर येत राहिल्यास विद्यार्थ्याच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं ही जी शाळा आहे इतर ठिकाणी स्थलांतर होऊन आणि नवीन इमारत जर बांधकाम जर झाली आणि भौतिक सुविधा जर सुसज्ज इमारत जर झाली तर विद्यार्थ्याचं भौतिक सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास होणार आहे। तेव्हा मी प्रशासनाला मी विनंती करतो की ह्या ठिकाणी अशा वारंवार येणाऱ्या पुरातून वाचवण्यासाठी शाळा इमारत होणं, दुसरीकडे होणं, स्थलांतर होणं हे अत्यंत गरजेचं आहे। ही जरी समोरून इमारत सुसज्ज जरी असेल तर पाठीमागची ज्या भिंती आहेत ह्या भिंती कमकुवत झालेल्या आहेत। 1955 सालाची ही शाळेची स्थापना आहे आणि तेव्हापासूनच 1-2 रूम जर नवीन जर सोडल्या तर आतापर्यंत या जागेअभावी या ठिकाणी शाळा खोल्या बांधकाम करता आलं नाही आणि इतरत्र ते हे निघालेले झालेले आहेत। तेव्हा ह्या जागेची कायमस्वरूपी म्हणजे मिटून जागेचा प्रश्न मिटून त्या ठिकाणी नवीन शाळा होणं अत्यंत गरजेचं आहे। आज एकंदरीत म्हणजे शाळेचं आणि गावकऱ्यांचं कौतुक करावं लागेल कारण मंदिरामध्ये देखील आज विद्यार्थी बसून आज शिक्षण घेत आहेत। कारण विद्यार्थ्याचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन या ठिकाणी कुठेतरी शाळेच्या माध्यमातून म्हणजे शिक्षणाच्या कालखंड पडू नये म्हणून आम्ही ह्या शालेय परिसरामध्ये जे मंदिर आहे ते मंदिराच्या जागेचा वापर करून त्या ठिकाणी विद्यार्थी बसून त्या ठिकाणी ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करत आहोत। 35 वर्षापासून कार्यरत आहे अंगणवाडीमध्ये। ह्या दर 2-3 वर्षाला 2-3 वर्षाला अंगणवाडीमध्ये पाणी शिरतं। म्हणजे आम्हाला काय करावं लागतं, गाळ काढावा लागतो। लेकरं अशा अभावी कुठंतरी मग पारावर म्हणा कुठंतरी म्हणा पण कुठंतरी असे बसून आम्हाला लेकराचं हे करावं लागतं। आमची शाळेची नुकसान होती, खाऊची नुकसान होती, सगळे आता तर नुसते बघितली किती परिस्थिती झाली। आता एवढं आम्हाला जर काढायचं म्हणलं तर आम्हाला एवढं 4 दिवस लागते त्याच्यात मधला गाळ काढायला हे करायला। हे आम्हाला सतत 2-3 वर्षाला आणि आमच्या नदीचं पाणी म्हणजे लांबून पाणी येणार असल्यामुळे आम्हाला दर 2 वर्षाला ह्या नदीचा धोका आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची शाळा ही अंगणवाडी आहे, आम्हाला कुठंतरी इमारत चांगल्या बांधून एका ठिकाणी आम्हाला असं आमचं म्हणणं आहे। आलेली होती त्या दिवशी शेतीचं नुकसान झालेलं आहे। आता इथं शेतीला तर फटका बसला त्याबरोबर शाळेला अंगणवाडीला देखील फटका बसला सगळ्यालाच आहे। आताच नाही, जुनं पहिल्यापासून असलंच आहे। कधीपासून आहे? आता आम्ही लहान होतो तेव्हापासून असलंच आहे, आजचं नवीन तर नाही। मग काय सुधारणा नाही का करायची? काय अशीच येतात बघून जातात माघारी जातात, काय करते सुधारणा? काय केलं पाहिजे? आता ह्याला संरक्षण भीत पाहिजे या गावाला, जिमनी शेताला चौकून नदीला संरक्षण भीत आम्ही लेखी मागायला पण यायला तयार नाही। कुणाकडे मागणी केलेली होती? साहेबाकडे मागितली आम्ही, साहेबाला सांगितलं दोनदा। गोपीनाथराव साहेब होते तेव्हापासून आम्ही मागणी, आजची नाही। किती वर्षाची मागणी? आता 30-40 वर्षापासून मागायला ना काय नाही राहिले वरी। आता तुम्ही इथं तरी बघायला वरी जाऊन बघा परिस्थिती कशी शेतामध्ये, ती काही सुद्धा राहील नाही शेतामध्ये। एका गटातले 10-10, 5-5 एकर आज तिथं असं तिथं कवा त्याच्या आयुष्यात बी नीट राहणं होत नाही। ती पिकं तर गेले पण आज गळ्यात किंवा डोसकीत पाणी आहे तिथं, मग काय करते शेतकरी आता? मग आता काय देते कुठे थोडी काय त्याला दिले ना काय ती पुरवत असते त्यांना, काही राहत नाही। अख्खी आम्हाला संरक्षण भीत फक्त बांधून द्या, नदी सरळ करून द्या, गावाला भीत संरक्षण भीत गावाला बांधून द्या चांगली।